देवेंद्र फडणवीस खरं बोलतात, आता ओरडणारे त्यावेळी ढाचा पाडताना नव्हते. बाबरीचा ढाचा पाडताना आत्ताचे वाचाळवीर नव्हते. अनेक शिवसैनिक बाबरी पाडताना होते, असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. मोरेश्वर सावे होते, हेही लक्षात घ्या. संजय शिरसाट यांनी याबाबतची आठवण करून दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस बोलले हे त्यांच्या अँगलने बरोबर आहे, आणि जे आता बोंबलतायत ते नव्हते हेही बरोबर आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की बाकीचे कोणी नव्हते. देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा माहिती आहे की मोरेश्वर सावे जे आमचे खासदार होते ते त्या कारसेवकामध्ये होते, ते लीड सुद्धा करत होते शिवसेना पक्षातर्फे. म्हणून शिवसेनेचा त्याच्यात मोठा हात होताच. परंतु आता बोंबलणारे त्यावेळेला तिथे नव्हते. ते दुसऱ्या वर्तमानपत्रात होते आणि ते राम मंदिराच्या विरोधातच लिहित होते. ही वस्तुस्थिती, ती नाकारून चालणार नाही. तर शिरसाटांनी यावेळेला नाव न घेता संजय राऊतांवर टीका केलेली आहे.